राजेंद्र गायकवाड व मित्रपरिवार यांच्या वतीनं तळे हिप्परगा येथे सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या हस्ते गावातील गरजू गरीब कामगारांना ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, कांदे, बटाटे, सॅनिटायझर या जीवनावश्यक अन्नधान्याचे 400 किटचं वाटप करण्यात आलं। कोरोनामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांचा रोजगार बंद पडला आहे, परंतु गरिबीची जाण असलेल्या राजेंद्र गायकवाड व मित्रपरिवाराने जे अन्नधान्य वाटपाचे कार्य केले ते अत्यंत चांगले व योग्य वेळी केले। त्यांच्या हातून असेच सामाजिक उपक्रम होत राहो व त्यांना मशरूम गणपतीचा आशीर्वाद मिळो या कार्याला मी माझ्या वतीनं व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभारी आहे, असे मनोगत राजू हौशेट्टी यांनी मांडले। गोरगरीब लोकांना सहकार्य असते। लॉकडाऊनच्या अगोदरपासून त्यांनी ही सेवा करते त्यांच्या परिवाराच्या वतीने। आणि त्यावेळेस आता गेल्या वेळेस पण लॉकडाऊन चालू झालं त्यावेळेस पण दिलं, आता ह्याला 1 वर्ष होऊन गेलं। परत त्यावेळेस फक्त गोरगरिबाला काहीतरी सेवा द्यायची म्हणून त्यांनी मुंबईहून स्वतःहून इथं आले आणि असं बोलून त्यांनी आज जवळजवळ 101 लोकांना गहू, तांदूळ, डाळ, गूळ, कांदे, बटाटे एवढ्या साहित्याचं वाटप केले, जेणेकरून एक आठवडाभर तर भागील एका कुटुंबाचं अशी ही त्यांची सेवा घडत आहे। आणि त्यांच्या कार्यास मी शुभेच्छाच देतो, जेणेकरून बरेच लोक श्रीमंत आहेत, परंतु मनानं धाडस असणारी बरेच लोक फार कमी आहेत। माझंच कसं होईल, मलाच कसं मिळेल ह्याच तत्वावर लोक आहेत। परंतु एक सामान्य कुटुंबातून जन्मलेला युवक ज्यांना समाजाची ज्ञान आहे अशा ह्या व्यक्तीनं आतापर्यंत मी बऱ्याच कार्यक्रमात मी त्यांच्यासोबत उपस्थित आहे, राहिलेलो आहे। आणि त्यांनी बरंच काम, दानशूराचं काम त्यांनी केलं आहे आणि त्याच्या हातून असंच सतत कार्य घडावं असं मी मशरूम गणपती शरणी प्रार्थना करतो। या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावाचे तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ काटे, पोलीस पाटील प्रदीप काळे, वंचित आघाडीचे अध्यक्ष नितीन वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य शेरा पटेल, अमोल तांबे, नितीन दराडे, कृष्णा कांबळे, राहुल गायकवाड, महेश भुसारे, विशाल सुरवसे तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित होते। या महामारीचं संकट पूर्ण देशावरती आलेलं आहे। गेल्या वर्षी गायकवाड परिवारातर्फे अन्नधान्याचा कार्यक्रम एक 5 वेळा गायकवाड परिवारातर्फे झालेला होता। ह्या वर्षीही असंच वापस 1 वर्ष उलटून गेला तरी पण ही महामारी कंटिन्यू चालतच चाललेली आहे। आणि आमच्या या तळे हिप्परगा गावामध्ये ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन हा शिथिल म्हणजे कंटिन्यू चालूच केला आहे 1 तारखेपर्यंत। तर अक्षरशः येथील रहिवाशांना की गोरगरीब एवढे म्हणजे की अक्षरशः त्यांना काय म्हणजे जेवण म्हणजे काय करावं त्यांना वाटलं, म्हणजे कामधंदा नाही, काहीच नाही आहे। याप्रमाणे माझे बंधू राजा हौशेट्टी मालक, माझे सहकारी पोलीस पाटील काळेसाहेब, माझे बंधू काटेसाहेब व माझा मित्र परिवार यांना सर्वांना मी आमच्या सर्वांचे 2 दिवस अगोदर बैठक झाली, त्याच्यामध्ये सांगितलं की असं आहे बाबा, कसं काय करावं, मला मार्गदर्शन करा। तर सर्वांनी मला सहकार्य केलं, सर्वांनी मला बळ दिलं की बोले की दादा खूप चांगला कार्यक्रम आहे, तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहेत। तर एक 4-5 दिवस हा कार्यक्रम असं करूया की इथे गर्दी न जमता 1 मीटरचं अंतर ठेवून हा कार्यक्रम केला तर कुणालाही काही म्हणजे एवढी काही हे होणार नाही। आणि प्रत्येक व्यक्ती मास्क आणि सॅनिटायझर करूनच आपण हा कार्यक्रम करूया बोलू की चालेल म्हणून। तर त्याचप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करतो, 1 मीटरचं अंतर ठेवून सॅनिटायझर करून आणि अलग समाजांच्या व्यक्तीला एक 50 व्यक्ती आज, 50 व्यक्ती उद्या असा करून आम्ही 4-5 दिवस सर्व कार्यक्रम करणार आहोत। धन्यवाद। हां नमस्कार। दरवर्षीप्रमाणे राजेंद्र दादा गायकवाड साहेबांकडून जे उद्योगपती आहे, आता सध्या गावामध्ये लॉकडाऊन आहे आणि सध्याची महामारी या अनुषंगाने सरकारने जो निर्णय घेतलेला ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन ठेवायचा,